ओम नमो ओंकारेश्वर देवताने ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपण आज विषय घेतला आहे की मानसिक ताण तणाव याविषयी. कारण खूप जणांचे मला प्रश्न येत असे आलेले, त्याबद्दल मला सांगायचे तुम्हाला. मी याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे, खूप वेळा सांगितलेलं आहे, परत सांगतोय मी की मानसिक ताणतणाव हे काय असतं. एखाद्या गोष्टीवर आपण नको त्या गोष्टीवर खूप विचार करतो आणि एखाद्यानं आपलं मन दुखवलं वगैरे, घरामध्ये असतं, इतर बाहेरच्या लोकांनी कुणी दुखवलं तर त्या त्या गोष्टीवर खूप विचार करतो. सारखा विचार करतो ना, तर त्याच्यामुळे ताण येतो आपल्याला. घरामध्ये बी काही असतात, समजा आपण समजा मोठे असाल आणि घरात सुना असतील, काही असेल, मुलं असतात, त्यांनी आपल्या मनासारखं नाही ऐकलं, अगर मनाच्या विरुद्ध काही घटना घडत असतील तर त्याचा पण आपल्याला ताण येतो. ती गोष्ट परत परत आपण ती डोक्यामध्ये घेतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्याच्यामुळे आपल्याला ताण येतो. बरं असो, ताण येतो तर यावर आपल्याला उपाय पाहायचा आहे. उगाच तुम्हाला माहिती आहे कशामुळे काय होईल ते मी सांगायची गरज नाही. यावर सोपा उपाय, सर्वप्रथम तुम्ही तुमच्याकडे खुर्ची असेल अथवा मांडी घालून बसा, ही मनगट असे असे ठेवा गुडघ्यावर, नंतर असं खुर्चीवर असं माग आरामशीर बसा आणि आपला जी दीर्घ श्वास, म्हणजे कसं माग असं, म्हणजे मी श्वास घ्यायलो आतमध्ये. आतमध्ये जितका आपल्याला घेता येतो ना तितका घेत राहायचा. जेवढा घेता येतो तेवढा घेत 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 आणि जरा ज्यावेळेस आपल्याला दम भरायला वाटलं की म्हणा हळूहळू 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 सोडायचा. ही जितकं आपल्याला करता येतंय असं मागं तितकं हळूहळू सोडायचं, एकदम सोडून द्यायचा नाही. ही कमीत कमी 10 मिनिटं करायची. जास्त करता येत असेल तर अवश्य करा. एक ही कुणालाही माहित आहे पण करत नाही कुणी. हे झालं एक शरीरातले ऑक्सिजन घेण्याचं पद्धत थोडक्यात. याच्यामुळं काय होतं, आपलं मन स्थिर होतं. जी विचार येलेत ना आपल्या मनामध्ये ते विचार बंद होतात, क्षणिक तरी बंद होतात. आणि बंद झाल्यानंतर आपल्याला जो ताण येतो, मानसिक ताण येतो, त्रास होतो, तो त्रास जवळजवळ कमीच होतो. आपण नियमितपणे जर असं केलं, आता नियमितपणे कधी जेव्हा जेव्हा ताण यायला त्यावेळेस बी करा, दिवसातून तेव्हा बी करा. आणि विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी झोपताना हे करा. हे असं दम्माने करायचं. पुन्हा एक काम करायचं, डोळे झाकून करायचं. हा, डोळे झाकून, डोळे उघडायचे नाहीत. जितकं करता येईल, जेवढा वेळ करता येतं तेवढं करता येतं. याच्यामुळं तुम्हाला झोप शांत लागेल. झोप शांत लागेल. आणि हे झालं करण्याची प्रक्रिया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता दैवी उपाय सांगणार आहे. तुम्ही काय करायचंय की जे माझ्याकडे जोडल्या गेलेले आहेत, अगर नसतील, नवीन असतील, कुणी हे व्हिडिओ पाहिला असेल, त्यांनी सुद्धा ही गोष्ट करावी की माझा व्हॉट्सअप नंबर आहे, स्क्रीनवर जी व्हॉट्सअप नंबर आहे ना, त्या व्हॉट्सअप नंबर सकाळी उठल्यानंतर एक मेसेज करायचा, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. आणि ह्याचा जप पण करायचा तुम्ही दररोज. 1 माळ करा, 108 वेळा करा. अगर दिवसातून जेव्हा जेव्हा ताण येतो तेव्हा तुम्ही करून पहा. हा जप तुम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. याचा एवढा अनुभव आहे जोरात की खूप मोठा. कारण हा जो मंत्र आहे ना, हा सिद्ध केलेला मंत्र आहे. आणि नियमितपणे मी दररोज हा सिद्ध करतो, दररोजची दररोज. कारण नवीन मंडळी असतात, त्यांना तो लागू हवा, त्याच्यामध्ये एक ऊर्जा यावी, यासाठी मी दररोज करतो.
त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, की मला WhatsAppला तुम्ही सकाळी मेसेज करायचा. हा मेसेज करण्याचं कारण काय, तुम्ही मेसेज केला, मला समजा मी पाहतो, जसा वेळ भेटेल तसा पाहतो. हं? तर मी शक्य तेवढं पाहतो आणि मेसेज पाहिला म्हणजे तुमच्याशी कनेक्ट होतो मी. म्हणजे हा कुणाचा मेसेज, कुणी टाकलेला आहे मंत्र, अमुक अमुक व्यक्तीनं. मग त्या व्यक्तीविषयी माझ्या मनामध्ये एक ऊर्जा तयार होते. कशी ऊर्जा होते, की या व्यक्तीनं मेसेज केलाय, याला सुख, समाधान, मानसिक जो ताण आहे तो ताण दूर व्हावा, यासाठी मी प्रार्थना करत असतो. प्रार्थना करतो मी. तुम्हाला वाटलं का सहज टाइमपास म्हणून ही मेसेज नसतात. माझे जी मेसेज टाइमपास म्हणून नाही करत मी. तुम्ही सुद्धा टाइमपास म्हणून करू नका. उगं काहीतरी महाराजाचं जोडल्या जावं एवढ्यासाठी नका करू. तुम्हाला जर खरंच अनुभवच घ्यायचा असेल ना, तर अवश्य तुम्ही मला मेसेज करा तुम्ही. बघा तुम्ही अनुभव. हं? ज्या ज्या मंडळी करतात ना, त्यांना खूप चांगला अनुभव आहे. मेसेज टाइमपाससाठी नाही, ते सकाळचे मेसेज करायचे. हे मंत्र आहेत आणि ते मंत्र म्हणजे सिद्ध केलेला मंत्र आहे हा. तसे मी खूप मंत्र पाठवतो तुम्हाला सगळ्यांना. बऱ्याच जणांना पाठवतो मी. मला जसा वेळ भेटतो तसा पाठवतो. कारण काय होईल, मला खूप काम आहे. आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही, म्हणजे खूप व्याप आहे. तरी मी प्रयत्न करतो, जसं मला वेळ भेटतो तसं पाठवण्याचा प्रयत्न करतो. आता बऱ्याच जणांची तक्रार आहे, की महाराज पूर्वीसारखे तुम्ही मंत्र येत नाहीत, काही नाही. तसं काही नाही. तुम्ही पाठवा मला. मी आठवण झाली, मी पाहिला म्हणजे मला मिळाला. म्हणजे तुमच्याविषयी माझी भावना ही चांगली होणार आणि तुमचा काही ताण असेल, काही असेल, हे मला प्रार्थना करायला सोपं जातं. तुम्ही जर मला मेसेज नाहीच केला, काही नाही केलं, तर कसं होणार मग? तुम्ही मेसेज करायला टाळू नका. मेसेज फार महत्त्वाचा आहे. सकाळचा जो मंत्राचा जो मेसेज आहे ना, ती असं काही ऐरा-गैरा समजायचं नाही. हे सिद्ध केलेला मंत्र लक्षात ठेवा. तुम्हाला जर खरंच दैवी शक्तीचा परिणाम पाहायचा असेल ना चांगला, तर तुम्ही अवश्य मेसेज करा मला. कारण अशा पद्धतीनं मी, आणि ही फ्रीमध्ये सेवा आहे सगळी तुम्हाला. मी तुमच्यासाठी वेळ देतो. तुम्ही 1 मिनिट द्या ना. तुमच्या चांगल्यासाठी एक वेळ. याला काय पैसा लागतो का? नाही लागत. फ्री सेवा आहे. एक समाजसेवा म्हणून करतो मी. तर असं तुम्ही टाळू नका. तुम्हाला काही ताण, कुठला त्रास होत असेल, तुम्हाला जर खरंच जीवनामध्ये काही आनंद पाहिजे असेल ना, तर अवश्य तुम्ही मेसेज करा. नाहीतर तुम्ही इतके तणावामध्ये असतात ना, खूप लोक केवळ शहाशा उठलं की आपले निघाले उड्यामध्ये, चहा निघाले. 1 मिनिट फक्त लागतो एक मेसेज करायला. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, एवढा मेसेज करा. बाकी तुम्हाला नाही कळलं तरी चालेल, कारण हा मंत्र सिद्ध केलेला आहे. तुमच्या आनंदासाठी, तुमच्या सुखासाठी हा मंत्र आहे. तुम्ही अवश्य या मंत्राचा वापर करा, कारण मी आणि तुम्ही कनेक्ट होऊ शकतो. तुमच्यासाठी मी प्रार्थना करू शकतो. तर असो, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय.